यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। तर यारो नागपूरची आर्मीची भरती निघाली आहे फक्त 10वी पासवर। तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे? तर नागपूर झालं, अमरावती झालं, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या जिल्ह्याचे असाल तर तुम्हाला यारो नागपूर आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता येतो। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर अग्निवीर जीडीचं पद आहे, यासाठी फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि 45% आपल्याला असलं पाहिजे। वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला जीडी पदामध्ये फॉर्म भरता येते। आणि सर्वांना मी एकच सांगणार आहे की ह्या पहिल्या पदामध्येच तुम्ही फॉर्म भरा जीडीमध्ये, कारण की सर्वात जास्त मुलांचं जे सिलेक्शन होते तर ते जीडीमध्ये होते। तर तुम्हाला जर सिलेक्शन लवकर घ्यायचं असेल तर जीडीमध्ये लवकर तुमचं सिलेक्शन होणार आहे, कारण की सर्वात जास्त ज्या जागा राहते त्या जीडीच्या राहते आणि सर्वात जास्त मुलांचं जे सिलेक्शन होते जीडीचं होते। आणि सर्वात जास्त जे मेडिकलमध्ये सुद्धा मुलं पास केले जाते ते जीडीचे मुलं पास केले जाते। आणि सर्वात जास्त जे मुलं या ठिकाणी पास केले जाते फायनल लिस्टमध्ये ते सुद्धा जीडीचेच मुलं पास केले जाते। ठीक आहे, तर जास्त चान्स आहे जीडीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर जीडीमध्ये तुम्ही फॉर्म भरा, कारण की सर्वात जास्त मुलं रनिंगमध्ये सुद्धा जीडीमध्ये फॉर्म पास केले जाते। त्यानंतर अग्निवीर टेक्निकलचा पद आहे, तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता पाहिजे 10वी 12वी आपला सायन्स पाहिजे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्रजी या विषयामध्ये 50% पाहिजे आणि बाकीच्या विषयामध्ये जे 40% आपले असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येतो। ठीक आहे, त्यानंतरचं जे पद आहे तर ते क्लर्कचं आहे। तर आणि यामध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। क्लर्कमध्ये 10वी 12वी तुमचं सायन्स पाहिजे आणि त्याचबरोबर 60% आपल्याला 12वीमध्ये असले पाहिजे। ठीक आहे, आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला 50% असले पाहिजे, तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे 10वी पाससाठी, तर यासाठी शिक्षण 10वी पास पाहिजे आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्ष ठेवण्यात आलं आहे। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे 8वीच्या बेसवर, तर यामध्ये 8वी पास पाहिजे आणि यामध्ये जे आपल्याला जे 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर उंचीचा जर आपण विचार केला तर जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर जे क्लर्कमध्ये जर आपण पाहिलं, क्लर्कमध्ये 162 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि अग्निवीर ट्रेड्समॅन 10वी पाससाठी पद आहे, यामध्ये 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला बोनस मार्क्ससुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। स्पोर्टमॅन जर असाल तर तुम्हाला 20 मार्क या ठिकाणी बोनस भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर NCC सर्टिफिकेट झालं असेल तर 5 मार्क बोनस भेटणार आहे। NCC झालं असेल तर NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर 10 मार्क बोनस भेटणार आहे। NCC सर्टिफिकेट असेल तर 15 मार्क आपल्याला बोनस या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी खाली बघणार आहे, तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपरला जो प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर जीडीचा जो पेपर असणार आहे, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाईम तुम्हाला भेटणार आहे। आणि ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा पेपर असाच असते, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। ठीक आहे, त्याचबरोबर जे आपला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये असते ग्राउंड, तर यामध्ये ग्राउंड किती आहे तर 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे, म्हणजे ॲक्सिलेंटमध्ये तुम्हाला घेतले जाणार आहे। आणि 10 पुलअप्सचा काढले 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि सेकंड ग्रुपमध्ये तुम्ही आले तर 5 मिनिट 31 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जर तुम्ही रनिंग मारली तर तुम्हाला या ठिकाणी ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे, म्हणजे तुम्हाला 48 मार्क भेटणार आहे। आणि तुम्ही जर 9 पुलअप्सचा काढला तर 33 मार्क तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण यामध्ये पाहिलं तर तुम्ही जर 8 पुलअप्सचा काढला 27 मार्क भेटणार आहे, 7 पुलअप्सचा काढला तर 21 मार्क भेटणार आहे, 6 पुलअप्सचा काढला 16 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। 6 पेक्षा खाली केलं तर फेलसुद्धा केलं जाते आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये आहे। ठीक आहे, फेल नाही केलं जात पण कमी मार्क त्या ठिकाणी दिला जाते पुलअप्समध्ये। ठीक आहे, आणि तुमचं जर या ठिकाणी अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला किती भेटणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी। तर पहा, पहिल्या वर्षी जो तुम्हाला पगार भेटणार आहे 30,000 रुपये तुम्हाला पगार असणार आहे आणि तुमच्या हातामध्ये 21,000 रुपये हातामध्ये येणार आहे, 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। दुसऱ्या वर्षी तुम्हाला 33,000 रुपये पगार भेटणार आहे आणि हाती तुमच्या 23,100 भेटणार आहे आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी आपल्याला पगार 36,500 रुपये भेटणार आहे आणि हातात आपल्या
25,550 रुपये आपल्या हातामध्ये येणार आहे आणि आपले 10,950 कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि चौथ्या वर्षी आपल्याला 40,000 रुपये पगार भेटणार आहे, 28,000 रुपये आपल्या हाती भेटणार आहे आणि जवळपास 12,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि आपल्याला जे टोटल कार्पस फंडचे 10 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी पॅकेज भेटणार आहे. ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.